दिवसाची सुरुवात अशी बरोबर. बऱ्याच वर्षापूर्वी मी अमेरिकेतील हवाई ह्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आमचं ट्रेनिंग होतं आणि ते दिवसभर आमचं ट्रेनिंग चालायचं. फक्त आठवड्यातून एकदा रविवारी ते आम्हाला कुठेतरी चर्चला घेऊन जायचे आणि चर्च झाल्यानंतर थोडं कुठे बाहेर फिरवायचे आणि दुपारी परत आणून आम्हाला ट्रेनिंग सेंटरवर सोडायचे. त्या ठिकाणी त्या शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट नव्हता, म्हणजे बस नाही, टॅक्सी नाही, कुठलेही नाही. प्रत्येकाकडे स्वतःची कार असायची आणि त्याच्यामुळे ते कारमधून ते इतर ठिकाणी जायचे. त्याच्यामुळे आम्हाला जरी ट्रेनिंग आमचं संध्याकाळी 5ला संपलं तर कुठे बाहेर जायचा हा प्रश्न असायचा, कारण कोण घेऊन जाणार आम्हाला. आणि अशाच वेळी एक दिवस मी विचार करत बाहेर बसलो होतो आणि कारण काय झालं की ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला पुष्कळ पुस्तकं दिली होती आणि आता ही एवढी पुस्तकं घेऊन कसे जाऊ, त्यासाठी मला एक बॅग घेण्याची आवश्यकता होती आणि पण घेऊन कोण जाणार, आणि म्हणून मी तसाच बसलो होतो. त्या ठिकाणी एक माईक नावाची व्यक्ती कर्मचारी होती आणि ती माझ्याबरोबर चांगली त्यांची ओळख झाली होती आणि त्यांनी येऊन मला सांगितलं माईकने की कशाला असाच बसला आहे, काय झालं आहे. आणि मी त्याला सांगितलं असं असं आहे, मला बॅग घ्यायची आहे पण मला घेऊन कोण जाणार. आणि माईकने आनंदाने माझ्याबरोबर येण्याची तयारी दाखवली. तो बोलला माझ्याकडे स्वतःची कार आहे, आपण जाऊया. आणि आम्ही असं बोलत असताना अजून 2 जण आले आणि त्यांनासुद्धा काहीतरी हवं होतं. ते बोलले आम्ही सुद्धा येतो तुमच्याबरोबर. त्या टायमाला माईकने कुठलेही नाराजी व्यक्त केली नाही. आनंदाने त्याने सांगितलं या तुम्ही पण, आपण सगळेजण मिळून आपण जाऊया. माईकने त्यावेळेस खूप एक आनंदीपणा दाखवला, एक मदत करण्याची उत्सुकता दाखवली आणि आम्हाला त्या प्रकारे मदत केली. आपण फिलिप्पीकरास पत्र ह्याचा 2रा अध्यायामध्ये पाऊलसुद्धा आपल्याला हे म्हणत आहे की एकमेकांना मदत करा. आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत, एकमेकांच्या मदतीला तुम्ही धावून या. आपल्या अंतःकरणामध्ये प्रीती असेल, करुणा असेल, कळवळा असेल तर तो कृतीमध्ये उतरवा. आमच्या मनामध्ये फक्त इच्छा असेल की आम्ही हे करू ते करू, परंतु जोपर्यंत आम्ही ते कृतीमध्ये उतरवत नाही, कृती त्याबद्दल करत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. आमचं जे काही मनामध्ये आहे, जो कळवळा आहे, ख्रिस्ताची प्रीती आमच्यामध्ये आहे, ती आम्ही कृतीत उतरवली पाहिजे आणि त्याद्वारे देवाचं गौरव होऊ द्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय 4थं वचन. फिलिपियन्स चॅप्टर 2 and verse 4. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.